आदिशक्ती श्री भिलामाता संस्थानला लवकरच प्रशस्त असे सभागृह उपलब्ध करून देणार आमदार सईताई डहाके। जिल्ह्यातील समाजसेवाव्रती आणि महिला पत्रकार ॲडव्होकेट भारतीदेवी सोमानी यांना राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार, स्थानिक महिला भजनी मंडळांनीही संस्थेचा पुरस्कार। वाशिम कारंजा येथील आदिशक्ती श्री भिलामाता संस्थान कारंजाकडून सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी चैत्र नवरात्रोत्सव आणि संस्थानच्या 19व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कारंजा नगरीच्या लोकप्रिय महिला आमदार श्रीमती सईताई डहाके यांचे हस्ते आदिशक्ती श्री भिलामातेला शेकडो भाविकांच्या देणगीमधून कारंजा नगरीतील विश्वकर्मा धातूच्या सिंहासनाचे निर्माते तांबटकार प्रदीप गुगडे यांनी त्यांच्या उत्कृष्ट कलाकुसरीमधून तयार केलेले सोनेरी सिंहासन अर्पण करण्याचा आणि कलावंत भजनी महिला मंडळीचा आदिशक्ती पुरस्काराने भव्य सत्कार सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सईताई डहाके म्हणाल्या की आदिशक्ती श्री भिलामाता ही विश्वाची जननी, विश्वाची आदिशक्ती असून कारंजा येथे ह्या जगदंबेचे चैत्र शुद्ध नवरात्रोत्सव आणि आश्विन शुद्ध नवरात्रोत्सव साजरे केले जातात। ह्या जागृत अशा भिलादेवीच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते, त्यामुळे येथे नवरात्रोत्सवात हजारो भाविकांची वर्दळ असते। यामुळे पुढे मागे लवकरच आपल्या विकास निधीमधून भाविकांच्या सुखसोयीसाठी असे भव्य असे सभागृह उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी आपल्या संभाषणातून दिले। तसेच महिला ह्या आदिशक्ती असून भजनी मंडळाच्या महिलांना संस्थांतर्फे आदिशक्ती पुरस्कार देत असल्याचा मला आनंद होत असल्याचे सुद्धा स्पष्ट केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की कारंजा लाड येथील मंगरुळ वेशीजवळ असलेल्या महाराणा प्रताप व्यायाम शाळेमागे भोईपुरातील आदिशक्ती श्री भिलामाता संस्थान कारंजा येथे चैत्र शुद्ध नवरात्रोत्सव आणि मंदिराच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटक कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई डहाके यांची उपस्थितीत तसेच प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी सोमानी, श्री भिलामाता संस्थान कारंजाचे अध्यक्ष देवमनराव मोरे, नगरसेविका श्रीमती कुसुमताई पाटील अगम, नगरसेविका सौ चंदाताई भीमराव कोडकर, नगरसेविका सौ कांचनताई यशोदास डेडुडे, कंत्राटदार रवींद्र गुल्लाने, किशोर बावणे, गजाननराव साटोटे गुरुजी, लोमेश पाटील चौधरी, ओंकार मलवडकर, राम बकस डेंडुडे आदींच्या उपस्थितीत आदिशक्ती श्री भिलामातेला सोनेरी सिंहासन अर्पण करण्याचा आणि भजनी मंडळाच्या महिला कलावंतांना आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात सोहळा घेण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजाननराव साटोटे गुरुजी यांनी तर सूत्रसंचालन संजयजी कडोळे यांनी केले। श्री भिलामाता संस्थान कारंजा लाडतर्फे भिलामातेचे भक्त तथा दिवंगत गोंधळी लोककलावंत स्वर्गवासी उमेश मधुकर कडोळे स्मृती प्रीत्यर्थ महिला भजनी कलावंताच्या सन्मानार्थ आदिशक्ती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले। एकमेव राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार हा वाशिम येथील सामाजिक कार्यकर्त्या गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी आणि महिला पत्रकार ॲडव्होकेट सौ भारतीदेवी निलेश सोमानी यांना देण्यात आला। तर मंडळाचे पुरस्कार भजनी मंडळांना आणि वैयक्तिक 125 महिलांना पुरस्कार देण्यात आले। तसेच यावेळी संस्थांतर्फे डॉक्टर ऋत्विक गजाननराव साटोटे यांचा सन्मान चिन्ह देऊन आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। सर्व महिलांचे धार्मिक व आध्यात्मिक कार्य पाहून हे पुरस्कार विनामूल्य निःशुल्क देण्यात आले। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे रुचकर भोजन देण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष देवमनराव मोरे आणि सूत्रसंचालन संजय कडोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय मोरे यांनी केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट आहे। आपण या सगळं देवीचे स्वरूप म्हणूनच इथे बसलेला आहे आणि आपण देवीचे रूप म्हणूनच कार्य करत आहे। आज सर्व महिला भजन मंडळांनी सगळ्यांना महिलांना पुरस्कार मिळाला। मला आनंद झाला की आपण सर्व पुरस्कार घेत असताना की सर्व महिला आपण कारंजा शहरात सगळ्या ॲक्टिव्ह आहेच, काम करत आहे आणि असंच काम करत राहा। आणि आमचे संजूभाऊ कडोळे नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात। तसे ते पत्रकार आहे, तर पत्रकार लोकांसोबत थोडं सांभाळून राहावं लागते असं म्हणतात आहे, पण ते आमच्या कुटुंबातले असल्यामुळं आम्हाला काही त्यांची भीती नाही। आणि हे मंदिर जेव्हा आलं होतं, मी मध्ये एकदा दर्शनाला आली असताना मला या मंदिराची फारशी माहिती नव्हती, पण जेव्हा संजय भाऊंनी सांगितलं की एक छोट्याशा घरात जेव्हा वानखडे साहेब राहायचे तेव्हा हे मंदिर, तिथे छोटं मंदिर आपली मूर्ती होती आणि त्या मूर्तीचं छोटंसं स्वरूप आज एवढं मोठं झालं की सगळ्या महिला इथे भजन करायला येतात। तर मी सर्वांना सांगते की कोणतेही काम असो, कोणतीही अडचणी असो, आता मला भाऊंनी निवेदन दिलं, त्या निवेदनाने सांगितलं की आम्हाला सभा